का म्हणतो मित्र हा मग मा पैसे देता का नाही? का बोलला कोण? हॅलो, मा पैसे दे ना. हॅलो हॅलो. साईला पेपर कसा गेला? सगळे ENTC वाल्याचा 1 नंबर पेपर गेला. शपथ. मित्रांनो, मदतीचा हात पुढं करा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. तर फायनली रेडी झालो मस्त, म्हणजे कपडे घातले कॉलेजचे आणि म्हटलं थोडीशी रिव्हिजन मारून घ्यावं, बिकॉज पेपर आहे. काल वर्ल्ड कपच्या नादात अभ्यास नाही झाला, पण तरी वी आर इंजिनियर्स आणि इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहे, आम्हाला सवय आहे अभ्यास करायची. असं लास्ट मोमेंटवर आणि थोडासा अभ्यास करून जास्त मार्क आणणं हे आमची म्हणजे शिवमची क्वालिटी आहे ना शिवम. तर बा अभ्यास करत होतो मस्त. सेल्युलर नेटवर्कचा पेपर आहे आणि इकडे शिवम पण अभ्यास करू राहिला. काय किती वाजताय? 12ला आहे का रे? हा, आजूबाजू आपल्या युनिव्हर्सिटी आहे का ते? लिस्ट म्हणजे डिस्प्ले पहा म्हणजे याच्यावरून समजू शकता 10 वाजून राहिले, 10 वाजायला 10 मिनिटं आहे आणि 11 वाजता पेपर आहे आमचा. 10:30 पर्यंत रिपोर्टिंग असते. तर हा माणूस विदाऊट काही करता डायरेक्ट कपडे घालत आणि डायरेक्ट माहित आहे का, डायरेक्ट कॉलेजमध्ये. काय त्यासारखं काय का मी? हा, मी आंघोळ केली बेटा. आता मी बी करतो ना, तो तेजस गेला यंदा म्हणून. हो काय? बरोबर. हा, आला तेजस. तर मित्रांनो चला, त्याला घेत नाही. कसं त्यानं पहिले डिस्क्लेमर दिलं, त्याचं नग्न अवस्थेमध्ये असू शकते माणूस आंघोळ केल्यानंतर, काही पण होऊ शकते. तर चला, मी आता अभ्यास करतो, नहीं तो माया गेम होऊन जाईल पेपर मध्ये. तो चलो, फाइनली अपनी पूरी पढ़ाई हो चुकी है रिवीजन के साथ आणि हा माणूस रेडी झाला. दोन फोटो काय राहिले? सिंपल. हा बाबा, तू अभ्यास करतो हे दाखवलं का लोकांनी? लय अभ्यास करते शिवमनं काल मॅच पाहिली रे. शिवमने काल मॅच पाहिली. आम्ही काय केलं मग? हा, तू आहे ना ते रट्टा थेरी. रट्टा म्हणजे ऍट एनी कॉस्ट. हे पा हुक या क्रू मार्क भेटून राहिले ना, बरोबर नाही काय? हे काय असं ChatGPT समोर घेऊन बसायचं? रेफरन्स बुक वापरत जा माझ्यासारखे. रेफरन्स बुक आणतो मी, अभ्यास करतो, तू काय ChatGPT वापरतो? आणि हा तर युट्यूबचेच व्हिडिओ पाहिजे फक्त. नाही रे, मग आहे का ChatGPT? आला का पेपर? काय पेपर आला काय? मग वाटलं पेपरच आला काय. तर चला मित्रांनो, आता वर जाऊ वरच्या रूम मध्ये आणि अक्षय वगैरेची तयारी झाली का पाहू, कारण 10 वाजून 5 मिनिटं झाले, 11ला पेपर आहे. जल्दी जाना पडेगा. मित्रांनो पाहून घ्या, अक्षय भाई कसा अभ्यास करतोय. एवढा अभ्यास करतोय का टाइमचा भानच नाही राहिला बिचारायला. यावेळेस स्टॉप मारण्याची पूर्वतयारी बघू शकता. इकडे सुधाबाई झोपला आहे, बिन्नी सर पण झोपले आहे. तर चला, आता इधर आवाज बढ़ेगा अपना, इधर आवाज ऐसे बढ़ेगा कि यहाँ पे देख सकते हो कम्मो भी पढ़ाई कर रहा है. अरे कम्मो, चिठ्ठ्या नको बनवू, सुधर. शर्ट घालायला लागते कधी तर माणसासारखा वाग. हो काय? बरोबर घाल मग. आणि इकडे पण एक माणूस आपली घालवत आहे. गेट बंद केला आज. अरे कस काय ऋषा, गेट बंद केला कस काय रे? रोज गेट खुला करून असते ना. चलो गिर जाऊंगा मैं. पेपर का टेंशन तो नहीं, इधर टेंशन है टैन होने के बाद हम कैसे दिखेंगे. और इधर टेंशन है कि लड़कियों ने मुझे नींद से उठ के पेपर देने आया ऐसे बोलने को नहीं होना. बराबर ना ऋषिया? अरे झोपेतून उठला तो केस बरोबर करत जा ऋषिया. साहिल भाईचा अभ्यास डन, सगळं डन. मग तर चला, अक्षय खाली गेला का? चल. तर चला मित्रांनो, जाऊ आता पेपरसाठी आपण. लय अभ्यास झाला का रे ऋषया? ताटायला लोकांवर. पाय ना कॅमेरा सुरू झाला का? बोलत नाही. अय वेद्या, का मग चष्मा तुटला कालच्या धावपडीत? माझा रे. हा, पोलिस धावत आले, आम्ही पळालो. रूम जवळ पोचतो पाहिलं चष्मा काचच नाही. फुलबाजाची टकला चष्मा होता. बरेच हे आमच्या टॉपर गेलतो आम्ही, नाही भेटला. हा का?
खरं का? आणि चिटकले इथं हय शपथ. मित्रांनो मदतीचा हात पुढं करा. काही सगळं हा पेपर आहे आपला आज पुस्तकाकडे पा. अरे अभ्यास झालेला अभ्यास वगैरे काय नसेल. अभ्यास वगैरे आज माहिती आहे का मोस्टली सगळ्या पोरांची उत्तर सेम असणार आहे. कारण आम्ही आता कष्ट नाही करत पुस्तकं डाउनलोड करणं हे ते करणं. डायरेक्टली चॅट जीपीटी. पेपर झाल्यावर बोलू म्हणजे कसं थोडं टेन्शनचं वातावरण आहे. पाहू शकता टॉप मारण्याची इच्छा व्यक्त करणारे अक्षय चव्हाण. इकडे सुर्वे. ऋषा तर हमेशाच टॉप मारते. 9च्या खाली पॉइंटर्स नाहीत. आणि नाही रे मागच्या सेमला तो 9 पर्यंत पोहोचला नव्हता म्हणून त्यानं म्हणलं की पॉइंटरच नको आहे ना ऋषा. जीवनातलं तर टॉपर आहे रे. चला आता पेपर नंतरच आपण ब्लॉग शूट करू करा. बरोबर नाही सगळे ॲस्थेटिक. आपण फर्स्ट इयर मध्ये युनिफॉर्म प्रॉपर हा टाय वगैरे घालत होतो. आता नाही घालत होतो. मी घालत होतो. एवढा टुकार नाही मी घालत होतो. शूजच आठवत नाही. मी शूज घातले असते. नाही मी शूज पण नाही घालो. आता कुठं घातले पण आताच घेतले ना. साईला पेपर कसा गेला? सगळे ENTC वाल्याचा 1 नंबर पेपर गेला. नेपाळी काही नाही काही असो. हिंदीची नाही भाई भाई का रे? हिंदीची भाई भाई का म्हणतो मित्र? हा मग मा पैसे देता का नाही? का बोलला कोण? हॅलो मा पैसे दे ना. हॅलो हॅलो. हा बा अक्षय भाईनं लय पेपर लिहिला. करण रामचंद्रजी चव्हाण. ए गड्ड्या काय गड्ड्या खरं कर सांग. खानदानातून पहिल्यांदा पुरा पेपर लिहिला ना? मग रिझल्टच्या वेळेस असं कोण म्हणतं बे का बे बॅक करून लागला? हा कस काय? मी काढतो. आपली गाडी द्या आणि असं करा. ठीक आहे ना. काय बना कानावर गोष्ट आली. एकच मिनिट इंग्लिश स्पीकिंग क्लास लावला. मित्रांनो पहा जसा गॅस खतम झाला तशा आमच्या म्हणजे एरियातल्या मेस बंद झाल्या. शिवम तर रडून राहिला मेस बंद झाल्यापासून. शिवम जेवला नाही आज संध्याकाळी. काऊन रे बा? हा काय जेवला? भाजीन भात मित्राच्या रूमवर. ते आहे ना बरोबर ना? आता कसं झालं माहित आहे का? सगळ्या मेस बंद झाल्या आणि मग आम्हाला आता रूमवरच जे काही भागवायचं आहे ते रूमवरच भागू आम्ही. आमचे भांडे पण बाहेर निघाले. मला कुकर तर दाखवलाच हे बा. इथं पण म्हणजे डबे वगैरे निघाले. म्हणजे कसं अभी आत्मनिर्भर बनना पडेगा थोडा. कसं आहे आता म्हणजे आज थोडंसं जेवण म्हणजे आहे 2-3 मेस सुरू. पण 120-130 रुपये प्लेट झालं. जे 80 रुपये होतं ते 120-130 झालं. आणि आजचा मेनू काही बरोबर नव्हता म्हणून मग रूमवरच. पहा इकडे 2 मिनट वाली मैगी 5 मिनट लगा के कर रहा हूँ मैं. फटाफट मैगी करूँ. चपाती आणले. मैगी चपाती खाएंगे आज. गरीबी दिखाएंगे तुमको कैसे खाते हैं हम मैगी चपाती. तर चला पटापट बनवून घेतो आता मॅगी आणि चपाती. चपात्या तर आणल्या पार्सल. चपात्याही 10 रुपयाची एक झाली. आणि मॅगीचा रेट नाही वाढला पण चपातीचा रेट वाढला. ते मेस सुरू आहे म्हणून. मेस एकदा बंद झाली का गेम होणार आहे आमचा. 4-5 मेस ऑलरेडी बंद झाल्या आहेत. त्यांचा झेंडा उडला आहे. बाकीच्या झेंडा उडायचा टाईम आहे. तर चला आता आपलं मॅगी बनवू. मित्रांनो बा फायनली आपलं जेवण रेडी आहे. चपात्या मेसमधून आणल्या आणि मॅगी चपाती खाएंगे. शिवम भाई तिकडे. शिवम दाखव आपली मॅगी. शिवम भाई कच झाली? बनवता येते ना मला? मग मॅगी सारेला बनवता येते. चला म्हणजे हॉस्टेलवर तर आम्ही पहिल्यांदाच बनवली ना मॅगी आजपर्यंत. का रे का बनवली होती एकदा आद्याने यानं बनवली होती. त्याच्यानंतर
आम्ही 3 वर्षात म्हणजे सेकंड टाइमच बनवली, पकडून घ्या सेकंड टाइम बनवली. सो यस, फर्स्ट टाइम नाही, मी घरी पण खातो मॅगी सोबत चपाती. आय लाईक चपाती. तुम्हाला हे कॉम्बिनेशन कसं वाटलं? वियर्ड कॉम्बिनेशन वाटलं का तुम्ही पण ट्राय केलाय? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी खातो कसं, गरम गरम खातात मजा येते, तर फटाफट खाऊन घेतो ना. तर मित्रांनो, इट इज फायनली डे 2 आणि काल रात्री तुम्ही पाहिलंच, गॅस नव्हता तर मॅगी खाल्ली आणि आज होपफुली निलंगा राईस खाल्ला. म्हणजे निलंगा राईस चुलीवर बनवते आमच्या इकडे, तर निलंगा राईस खाल्ला. ओके, ऑल डन. एवढं काही टेन्शन नाही जेवणाचं. वी आर हॉस्टेलर्स, आम्हाला सवय आहे असं तुतुड्यात राहायचं. कसं शेवटचे 5-6 दिवस जर महिन्याचे आमचे असेच गुजरते. मॅगी तर नाही खात म्हणा जास्त, पण मॅगी दुसऱ्यांदाच बनली आमच्या रूमवर. पण भात, मसाले भात, खिचडी हे तर चालूच राहते. तर काही एवढा विषय नाही, टेन्शन तुम्ही नका घेऊ. आपले व्लॉग्स एन्जॉय करा. आता पेपर झाले आमचे काल आणि आजपासून तुम्हाला रोज डेली व्लॉग्स भेटणार आहे. फुल ऑन मस्ती, हॉस्टेल लाईफ, कॉलेज लाईफ. तर आता सबस्क्राईब करून ठेवा. नवीन ज्यांची ॲडमिशन पुढच्या वर्षी घेणार आहे कॉलेजेसमध्ये, ते पण आपले व्लॉग्स पहा. म्हणजे तुम्हाला समजून जाते इंजिनिअरिंगची कॉलेज लाईफ कशी आहे, हॉस्टेल लाईफ कशी आहे. तर चला, मी भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र. लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब तेवढं करा प्लीज. जय महाराष्ट्र.